नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे माझ्या स्वामींचा प्रकट दिवस. तर मी थोडा नैवेद्य दाखवून जाणार आहे स्वामींना. तर मी इथे खीर बनवणार आहे. खीर चपाती आणि सुक्का बटाटा. तर इथे मी दूध गरम करून घेतले आणि कढई गरम करून घेतलेली आहे. आता मी अशा वेळेला तेलात थोडं भाजून घेणार आहे आणि खीर बनवण्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे, कालचा नारळ फोडलेला. हे मी सगळं टाकणार आहे. ह्याने माझ्या दाताखाली आलं खोबरं खूप छान लागतं. आणि आज थोडी गडबड असल्यामुळे मी एवढं नाही दाखवणार. कारण मला नैवेद्य दाखवून पार्लरमध्ये जायचंय. क्लायंट आहे मला 12 वाजता. तर 10:30 वाजलेले आहे आता. त्याच्यामुळे पटपट उरकून जायचंय मला. ते दूध गरम करून ठेवले. इथं वेलची आहे, बारीक हे करून ठेवलेली आहे. एकीकडे आपली खीर होतीये, एकीकडे आपण बटाट्याची भाजी बनवूया. तरी पण मला थोडी मदत करू लागतीये, पाहू शकता. कारण सगळंच बघायचं म्हटलं नाही होत. इथे हे टाकलेलं आहे थोडं बाजूला. कांदा टाकून घेते आणि चपाती राहिली आता आणि नैवेद्य दाखवून निघायचं. एकीकडे आपण बटाटा कट करून घेऊया आणि सगळी तयारी झालेली आहे. फक्त आता बटाटा आहे ना तेलात टाकून फ्राय करून घ्यायचा. मी पीठ एकीकडे मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं. आता मी नैवेद्यासाठी छोटी चपाती बनवते आणि तुळशीसाठी छोटा नैवेद्य करते. आपला बटाटा तयार आहे. आपल्याला फक्त नैवेद्य दाखवून घ्यायचे आणि जेवण करून निघायचं. एकीकडे आपल्या नैवेद्याची तयारी झालेली आहे आणि परीसाठी मी एक चपाती बनवली. कारण आम्हाला लगेच निघायचे, तिचा पण क्लास आहे. सुट्ट्या लागल्यात तरी पण तोपर्यंत मी नैवेद्याची तयारी करणार आहे. कुरड्या वगैरे कोण खात नाही, त्याच्यामुळे मी ते तळत नाही बसले. चला आपण आता देवाला नैवेद्य दाखवू. आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. मला अभिषेक पण करायचा होता दह्याने स्वामींच्या मूर्तीचा, पण आज वेळच नाही, काय करणार. श्री स्वामी समर्थ. आता परीला मी जेवायला वाढत आहे, कारण मला तिथे गेले लगेच क्लायंट आहे 12 वाजता. मला जेवायला भेटते का नाही काय माहिती. परी आता टेस्ट करून सांग बाळा, कसं झालं आपली खीर चपाती बटाट्याची भाजी. तो जेवण करून घे, आपल्याला लगेच निघायचे. खूप छान झाले. छान झाले ना. खीर चपाती पण खा, कारण आपल्याला निघायचं आता. तर माझं जेवण होतंय की नाही मला नाही माहिती, कारण अजून चपाती लाटायची. चला मग.
आता मी चाललेली आहे पार्लरमध्ये. खूप उशीर झालाय, जेवण पण नाही झालं माझं. 12 ते 2 क्लायंट आहे. चला मग तिकडे जाऊनच भेटूया. कदाचित शूट करायला नाही मिळणार. चला मग. पार्लर खूप मेसी झालं होतं क्लायंट असल्यामुळे, तर परी मला थोडी हेल्प करत आहे. परी क्लीन करत आहे पार्लर. त्यानंतर मी एक लहान मुलीचा हेअरकट केला. आज बिझी शेड्यूल होतं. मला जेवढं शूट करता आलं तेवढे मी शूट केले. कधी कधी देत नाही मोबाईल, करतच नाही अजिबात. तर आत्ताच मी माझ्या पार्लरमधून आले. आता 9 वाजलेले आहे आणि आज ट्रॅफिक पण खूप होते आणि क्लायंट पण दिवसभर होते. खूप जास्त थकलेली आहे. सकाळचा स्वयंपाक बघू आता किती आहे. आणि स्वामींच्या मंदिरात नाही मला जायला भेटलं, कारण सीझन चालू असल्यामुळे क्लायंट खूप होते, त्याच्यामुळे शक्यच नाही झाले. तर आता मी चहा घेणार आहे. सिया मला चहा बनवणार आहे आणि अर्धा तासात चपाती आणि भाजी बनवून 9:30ला जेवायला बसणार आहे. तर असे माझे बिझी शेड्यूल असते. बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.